मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय, तुमच्या दुकानांचे साइन बोर्ड प्रादेशिक भाषेत लिहिणं गरजेचे आहेत का? उत्तर होय. अगदी जर आपल्याला उत्तर द्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये पाटी लिहिणं अनिवार्य आहे. आणि अशाच प्रकारे कर्नाटकमध्ये कानडीमध्ये पाटी लिहिणं, साइन बोर्ड लिहिणं, आसाममध्ये आसामी, आंध्रमध्ये तेलुगू भाषेमध्ये, तामिळनाडूमध्ये तामिळ भाषेमध्ये, यासह प्रत्येक भारतातील आपापल्या राज्यातली स्वतःच्या प्रादेशिक भाषेकरता, त्याची अस्मिता जपण्याकरता, ती लोकांपर्यंत पोहोचण्याकरता साइन बोर्डवरती म्हणजे दुकानांच्या पाटींवरती त्याचं प्रमुख स्थान असावं म्हणूनचे कायदे केलेले. आपण महाराष्ट्रापुरती येऊया. पहिल्यांदा महाराष्ट्रात फेब्रुवारी 2022 रोजी राज्य सरकारने विधानसभेमध्ये एकमताने ठराव मंजूर केला आणि त्यामुळे एक प्रकारचा तो कायदा निर्माण झाला, ज्यात महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि राज्यातील सर्व दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांवर मराठी भाषेत फलक लावणं बंधनकारक करण्यात आले. म्हणजे तुम्ही मराठी भाषेला कट मारू शकत नाही, टाळू शकत नाही. मराठी सूचना फलक ठेवण्यास दुकानदार सहसा नॉर्मली विरोध करत नाही. त्यांची इच्छा असते मी इंग्रजीमध्ये ठ लिहीन, छोटूसं कुठेतरी मराठीत लिहीन, नाही. राज्य सरकारच्या नियमानुसार मराठीतली जी अक्षर आहेत, फॉन्ट म्हणतो आपण त्याला, अक्षरांचे फॉन्टचा आकार मोठा असला पाहिजे. इतर कुठची भाषा त्याच्या खाली असली पाहिजे आणि ती वेगळ्या भाषेत. तर फॉन्ट त्याच्यापेक्षा आज समजा 16 फॉन्ट असेल तर तो 15 किंवा 14 फॉन्टचा पाहिजे. इंग्रजी, हिंदी, गुजराती हे छोट्या ह्याच्यात पाहिजे, मराठीतला फॉन्ट मोठा पाहिजे. आणि ही एक प्रकारची अस्मिता, ओळख आहे असं मी तुम्हाला नक्कीच सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या भाषेला जर सपोर्ट केला नाही, जर तुम्ही त्याला प्रोत्साहन दिलं नाही, तर इतर राज्यात आपल्यावर अन्याय होतं म्हणण्यात मतलब नाही. मराठीला जगवायची असेल, फुलवायची असेल तर मराठी तुम्ही लिहायला तर पाहिजे. त्यामुळे मराठीत बोर्ड तुम्ही लिहिलाय का हे नक्की बघा. बऱ्याच वेळेला आपण आपल्या रस्त्यांची नावं सुद्धा शॉर्टकट मध्ये इतकं छोट्या ह्याच्यात म्हणून टाकतो. MG रोड, महात्मा गांधीला MG रोडच म्हणतात. कोणीतरी कालांतराने विचारले काय बाबा MG रोड, रानडे रोड. तर कोण रानडे होतं कोणाला माहिती. पण जग न्यायाधीश जस्टिस महादेव गोविंदा रानडे मार्ग म्हटल्यानंतर हे कोण होते म्हणजे विचार करा. अरे काहीतरी जस्टिस, रस्त्याला नावाला काहीतरी वेटेज येतं. हा एक भाग नक्की आपण रस्त्याला नाव कट करून छोटा करून टाकतो. तसंच कुठेतरी मराठी भाषेला सुद्धा आपण कट मारतो, बाजूला टाकतो आणि मग आपणच बोलतो की मराठी भाषेला कोणी बघत नाही. माझ्यासारखं क्वचितच एक प्राणी निघतो की इंग्रजी शाळेत शिकून सुद्धा मराठी पुस्तकं लिहिणारे असे फारच कमी आहेत. पण असो, आजचा विषय तुमच्या दुकानांचा साइन बोर्ड म्हणजे जो आपण प्रामुख्याने आपलं नामफलक म्हणतो, ते नामफलक प्रादेशिक भाषेत लिहिण्याच्या संदर्भात काही नियम आहे का या बाबतीत होतं. मला वाटतं कमी शब्दामध्ये तुमच्या समोर हा विषय मांडला. आणि मराठी भाषेमध्ये जर लिहिला नसेल तुमचा साइन बोर्ड तर पहिल्यांदा लिहा. कोणीतरी काळं फसायच्या ऐवजी स्वतःच्या मराठी अस्मिता जपायला शिका आणि लावा. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल. तिथपर्यंत इथे थांबतो.